खालापूर तालुक्यातील रुबी मिल्स कंपनी प्रशासनाच्या विरोधात भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केलं होतं। रुबी मिल्स कंपनी येथील गेटवर आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। तसेच कंपनी प्रशासनाने देखील आंदोलनाची दखल घेत कंपनी व्यवस्थापन अधिकारी यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि कामगार यांच्यासोबत चर्चा करीत मागण्यांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। या संदर्भात कंपनी प्रशासन यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। रुबी मिलचे या धामणी इथल्या प्लॅंटचे जे कामगार आहेत, या कामगारांनी आमचे सहकारी जितेंद्र घरत यांची जय भारतीय जनरल कामगार संघटना या युनियनचं नेतृत्व गेल्या वर्षी स्वीकारलेलं होतं आणि स्वीकारल्याच्या नंतर या ठिकाणी मुळात कामगारांना मिळणारे अन्य सर्व कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी पगार आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कामगारांवरती कंपनीच्याकडून होणाऱ्या मनमानी अशा पद्धतीच्या कारवाया याच्या विरोधामध्ये इथं युनियन केली होती। युनियन झाल्याच्या नंतर या संदर्भामध्ये जितेंद्र घरत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या युनिटनी त्यांच्याबरोबर चर्चा केल्याच्या नंतर या संदर्भामधल्या कारवाया काही अंशी कमी झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा जे ॲग्रीमेंट असतं कंपनीच्या पगाराच्या संदर्भामधलं ते गेल्या वर्षी संपलेलं होतं, तर ते ॲग्रीमेंट त्यांनी लवकरात लवकर रिन्यू केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती। अन्य काही मागण्या या कंपनीच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाया केल्या जातात त्या संदर्भातल्या होत्या, या संदर्भात मागण्या होत्या। या संदर्भातली चर्चा सुरू होती, पण त्या चर्चेला अंतिम स्वरूप येत नव्हतं, म्हणून या अनुषंगानं इशारा त्यांना दिला, पण इशारा दिल्यानंतरही कंपनीनं त्या संदर्भात कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही आणि म्हणून आज आंदोलन आम्हाला करावं लागलं। खरं तर कामबंद आंदोलनच होतं, पण हे कामबंद आंदोलन करत असताना कंपनीने इथे विनंती केलेली आहे की अलीकडच्या काळामध्ये यांचा कपडा जो देशाबाहेर जातो त्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरती उद्भवलेली परिस्थिती याच्यामुळं सॅलरीच्या बाबतीतला निर्णय त्यांना घेता आला नाही, म्हणून त्यांनी काही वेळ मागितली आहे। 15 दिवसाची वेळ चर्चा सुरू करायला मागितली आहे। आम्ही त्यांना आता कामगारांशी बोललो आणि मग त्याच्यानंतर त्यांना 1 महिनाभराची वेळ ही त्यांना दिलेली आहे। या महिनाभरामध्ये त्यांनी या संदर्भामध्ये कामगारांना समाधानकारक अशा पद्धतीचा तोडगा जर काढला तर ठीकच, जर तसा काढला नाही तर नाईलाजानं मग मात्र आम्हाला हे पुढचं जे आंदोलन करू ते अगदी शेवटच्या टोकाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल। याचा अर्थ युनियन नको असं आपल्याला म्हणायचंय का? शेवटी असं आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो। या सगळ्या युनियन ज्या पद्धतीनं काम करतात त्यांच्यावरती नियमन करण्याच्यासाठी कायदे आहेत, त्या कायद्याचा त्या कायद्याचा आधार जसा कामगारांना घेता येतो तसं कंपन्यांनाही घेता येईल। फोरम्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, काही डायरेक्ट कोर्टात जावं लागत नाही। लेबर कमिशनर असतात, त्यांच्या हाताखाली डेप्युटी लेबर कमिशनर, त्याच्या हाताखाली असिस्टंट लेबर कमिशनर यांची कार्यालय असतात। एखादा डिस्प्यूट एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा उभा राहतो तेव्हा जशी कामगाराला दाद मागता येते तशी कंपनीच्या मॅनेजमेंटला सुद्धा दाद मागता येते। एखादं चुकीचं आंदोलन आहे त्याच्या विरोधामध्ये कंपनीच्या मॅनेजमेंटला दाद मागता येते। त्यामुळे जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीचं आंदोलन कधी उभं राहिलेलं नाही याची मला खात्री आहे, म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी आहे। सर, रुबी मिल लिमिटेड सर हमारी 110 साल पुरानी कंपनी है सर, और 110 सालों से सर हम महाराष्ट्र में सर हम सर्विस दे रहे हैं सर। हमने करीब सर 3000 कारीगरों लोगों को सर उनके परिवारों को सर रोजगार दिया हुआ है। अभी सर मैंने जो अभी डिस्कशन चल रहा था सर, हमने 15 दिन का टाइम मांगा है। 15 दिन से लेकर 20 दिन के अंदर सर कारीगरों के साथ बैठ के सर उनके साथ डिस्कशन करेंगे। डिस्कशन करने के साथ इस मैटर को हम सॉल्व करके लेंगे सर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।